प्रभाग क्रमांक 22 मधील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरातील विविध विकास कामांचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून श्री रेवणसिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध झाला। या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे मार्गदर्शक लक्ष्मण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, सिद्धाराम चाकोते, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, मंदिराचे पुजारी सिद्धाराम शिंगारे, ज्येष्ठ नागरिक शिवराया मुक्कानुरे, श्रीमंत सुरवसे, राहुल हत्ती, मल्लू जाधव, संभाजी सुरवसे, बसवराज पाटील, प्रज्वल जाधव, संजीव भडंगे, सोनू तळभंडारे, बसवराज आळंदीकर, अजय चव्हाण, यश माने, अभिषेक बिराजदार, अमर रबकवी, प्रकाश चव्हाण, वीरेश केंगार, अशोक बिराजदार, राजू वनस्कर, शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, प्रमिला स्वामी, संगीता गायकवाड आदींची उपस्थिती होती। उपस्थितांचं स्वागत राष्ट्रवादीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केलं। प्रारंभी सुशोभीकरण कामाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं। दरम्यान श्रावण मासानिमित्त पारंपरिक वाद्यांसह कुंभारवेस इथून आलेल्या श्री रेवणसिद्धेश्वर पालखी सोहळ्याचं उपस्थित मान्यवरांनी मनोभावे दर्शन घेऊन श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेतले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी तर आभार आनंद मुस्तारे यांनी मानले। पण आम्ही आता या विकास कामामध्ये सोय केलेली आहे, परंतु हायमार्टचा दिव्याचा जरा थोडासा विषय प्रलंबित आहे। या ठिकाणी थोडे काही हायमार्ट आपण उपलब्ध करावं ही देखील या कार्यक्रम प्रसंगी आपल्याला विनंती करतो साहेब। त्याच पद्धतीनं आतील टॉयलेटचा आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। आता या महिनाभराच्या कालावधीमध्ये अनेक भक्तगण या ठिकाणी येत असतात साहेब। या ठिकाणी आपण टॉयलेटची सुविधा द्यावी ही आपल्याला विनंती करतो साहेब। आणि आमच्या भागासाठी आपण सातत्याने सतर्क आहात। आम्ही कोणतेही निवेदन तुमच्यावर आणल्या तातडीनं तो मार्गी लागतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे साहेब। त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो साहेब, या ठिकाणचे या 2-3 जे विषय आम्ही या ठिकाणी मांडलं त्या आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला मिळावी। देवस्थानच्या कामाच्या निमित्तानं आम्हाला त्या ठिकाणी बैठक घेतली आणि अनेक कामाचा निपटारा त्या ठिकाणी करून सगळी कामं मार्गी लावण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने ते कामं चालू आहेत। आज रेवणसिद्धेश्वर मंदिराचा परिसर या भागातल्या लोकांचा, भक्तांचा आणि ह्या मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांचा त्या ठिकाणी सोयी सुविधा होण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करतो आहोत। त्यासाठी किसन जाधव आणि त्यांचे सर्व नेते मंडळी यांनी आपल्या सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी काम करू आणि अतिशय सुंदर असं सोलापुरातलं हे पवित्र असं ठिकाण अतिशय सुंदर कशा पद्धतीने करता येईल ते करण्याचा देवस्थान आणि किसन जाधव त्यांच्या सर्व टीमचे मिळून प्रयत्न करूया। मला खरंच विशेष आनंद होतोय की आज ठिकाणी 2-3 वेळा इथून आलो पण मंदिरात आलो नव्हतो। आज दर्शन या ठिकाणी मिळालं। जाधव साहेबांनी ज्या काही गोष्टी सूचना सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही पाठपुरावा आपण ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। आणि पुन्हा एकदा आज या कार्यक्रमाला मला बोलवलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या चरणी मला माझं मस्तक ठेवण्याचा लाभ आणि आज श्रावण महिन्यातला हा रविवार आहे पालखीचे दर्शन घेताना त्यासाठी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो।